आपण जसा विचार करतो ना तसं काहीच होत नसतं. ह्याचा अनुभव ना मला खूप चांगला आलेला आहे. म्हणजे आपण कोणती गोष्टी अशी विचार केली करायची आणि ती व्यवस्थित अशी झाली ना, असं होतच नाही. काही ना काही त्याच्यामध्ये अडथळे येतातच आणि माझ्यासोबत ना हे चांगलंच घडलं. तुम्हाला सांगते, कारण नवीन वर्षाच्या सुरुवातीला ना मी खूप काही विचार करून ठेवलं होतं, की पौर्णिमेला मी चांगला सत्यनारायणची पूजा करेल, असं वगैरे देवाचं काहीतरी सुरुवात करूया नवीन वर्षाची, असं मी काहीतरी विचार करून ठेवलेला होता आणि तसं करायचं असं ठरवलं पण होतं. पण नवीन वर्ष लागल्या ना आम्हाला लागलं सुतक आणि सुतकात तर 13 दिवस ना काहीही देवाचं करायला चालत नाही. मग कशाचं 2 तारखेपासून ना संक्रांतसुद्धा करता आली नाही मला. म्हणजे ना पूर्ण दिवस सुतकातच चालले. आणि हे असं पण असतं ना की सुखाचे दिवस लवकर जातात आणि दुःखाचे दिवस ना लवकर जातच नाही. हे 13 दिवस ना मला एका महिन्यासारखे गेलेत, म्हणजे लवकर जातच नव्हते. कारण मी वाट बघत होते कधी जातात कधी जातात. मग शेवटी ना 15 तारखेला ना पूर्ण दिवस संपलेत आणि संपल्यानंतर मी ठरवलं की आता म्हटलं घराची साफसफाई वगैरे थोडीशी करते, कारण नवीन वर्ष लागायच्या आधीच तर मी पूर्ण साफसफाई केलेलीच होती. पण म्हटलं चला थोडं फार ना करूनच घेऊया, कारण आता देवाची मला पूजा वगैरे पण करायची होती. आता देवाची पूजा करण्यासाठी तर मी तसं करू शकत नव्हते ना, म्हणून मी थोडी साफसफाई वगैरे करून घेतली. थोडीच केली, म्हणजे पूर्ण असं डीपमध्ये केली नाही, वरच्यावर थोडी करून घेतली. धूळ वगैरे होती ना ती चांगली काढून घेतली, कारण 15 दिवस ना मला काहीही करायची इच्छा होत नव्हती. कारण जसा मी विचार केला होता ना तसं काहीच घडलं नाही. तर ठीक आहे, जाऊ दे आता, जे होते ते होते. आणि मी चांगली साफसफाई करून घेतली आणि पसार पण असा झाला होता ना, कारण 15 दिवस ना मी असं लक्ष न दिल्यासारखंच होतं. म्हणजे इच्छाच होत नव्हती ना काही करायची, मूड ऑफ झाला होता, कारण जसा मी विचार केला होता तसं मला काहीच करता आलं नाही. मग तसाच पसारा पण खूप झाला होता. म्हटलं चला आज तर ना थोडं करूनच घेते, कारण कंटाळा केला ना तर मग कंटाळाच केला जातो. म्हणून पूर्ण साफसफाई वगैरे केली, मग आंघोळ वगैरे करून घेतली, कारण मला करायचं होतं देवाचं. आणि देवाचं पूर्ण साफसफाई करायची होती. मी आळंदीला गेले होते दर्शनाला नवीन वर्षाच्या सुरुवातीला. तेव्हाच ना मी काही देव वगैरे आणले होते, कारण आधी ना मी माझ्याजवळ काही असं एवढं देवांचं सामान वगैरे नव्हतं. मंदिरसुद्धा मी विकत घेतलं होतं. म्हटलं नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याच्यातच आपण देव ठेवूया, पूजा करूयात, चांगली सुरुवात करूयात. आणि खूप काही मी आणलेलं होतं. मग देव वगैरे ना तसंच मी त्यांचा अभिषेक वगैरे करून घेतला, पंचामृत तयार करून. आता साधंसुधंच केलं होतं, काही असं ह्यांनी केलं नाही मी. म्हटलं जसं आपलं जाऊ द्या मनाने तसं केलं आणि देव वगैरे मंदिरामध्ये चांगले ठेवून घेतले. आणि मंदिर पण खूप मस्त होता. मी हे ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं, तर खूप मस्त आलेलं होतं ते मंदिर. आणि देव वगैरे अशी ठेवून घेतले आणि मी ना अशी उतरण पण आणलेली होती, त्याच्यामध्ये पण धान्य भरून ना मी ते उतरण पण ठेवून दिली होती. आणि फुलं वगैरे असे देवांना अर्पण करून घेतले आणि माझी पूजा झाली. आणि आज ना खूपच चांगलं वाटत होतं, कारण पूजा वगैरे देवांचं केलं ना खूपच चांगलं वाटतं. तर असा गेला माझा दिवस. बाय.